झी 24 तास एक पाऊल पुढे। आणखी काही घडामोडी आपण पाहणार आहोत। पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या नगर जिल्ह्यातल्या जनतेसाठी जिल्हा प्रशासनाने कौतुकास्पद कृती आराखडा तयार केलाय, पण त्याच्या योग्य अंमलबजावणीची गरज आहे, अन्यथा पाण्यासाठी संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही। कोरड्या विहिरींची तहान भागवणारे टँकर्स, आपली ही तहान भागावी म्हणून विहिरीवर झुंबड करणारे ग्रामस्थ, ही दाहकता आहे अहमदनगर जिल्ह्यातली। नगर जिल्ह्यातल्या कर्जत, श्रीगोंदा, पारनेर आणि जामखेड या तालुक्यात सर्वात जास्त दुष्काळी परिस्थिती आहे। जानेवारी महिन्याची सुरुवात आणि विहिरी अशा ह्या कोरड्या, मग भर उन्हाळ्यात काय? एरी एकदम कोरड्या ठाक्यात, थेंब नाही असा एरीमध्ये पाण्याचा असा थेंब नाही। लयच पाण्याची बेकारी, पाणीच नाही प्यायला, माणसं मारायला लागले, जनावर मारायला लागले पाण्यावाचं। शाळेत जाऊन पाण्याचं शिकायचं या चिमुकल्यांचं वय, पण पाटी पुसताना चिमणी चिमणी पाणी दे म्हणतच ही मुलं पाण्यासाठी पायपीट करतायत। गेल्या 2 वर्षात जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी म्हणजेच अवघा 63% पाऊस झालाय। यावर्षी नगर जिल्ह्याचा टंचाई आराखडा 51 कोटींचा आहे, म्हणजेच गेल्या वर्षींच्या तुलनेत 32 कोटींची वाढ। 748 गावं आणि 1764 वाड्यांसाठी 850 टँकरनं पाणी पुरवठा होतोय। यासाठी 42 कोटी 90 लाखांची तरतूद आहे। ऑक्टोबर पासून जून पर्यंत टंचाईच्या उपाययोजनांसाठी ही मोठी तरतूद करण्यात आली आहे। टँकरला नुसते पैसे ठेवून चालणार नाही, तर टँकर भरायचे कुठं? टँकर भरण्यासाठी जर उद्भव नसेल तर 42 कोटी काय तुम्ही 100 कोटी ठेवले तरी त्याचा उपयोग होणार नाही। वस्तुस्थितीनुसार टँकर किती लागणार आहेत? नगर जिल्ह्यामध्ये, नगर तालुक्यामध्ये जर 100 टँकर लागले तर एका मिनिटाला किती टँकर भरू शकतात आणि त्या पाण्याचे उद्भव आहेत का, ही वस्तुस्थिती पाहायला शासन आणि शासनाचे अधिकारी तयार नाहीत। तरतूद केल्यानंतर त्या तरतुदीचा योग्य निधी जो आहे तो टँकरसाठी खर्च होतो का, त्यासाठी सर्वांनी जर बारकाईनं लक्ष दिलं तर भविष्यात टंचाईवर मात होईल। सध्याच्या घडीला 60 ते 70 टँकरनं नगर तालुका आणि आसपासच्या काही गावांची गरज थोडीफार भागतीये, पण गरजेच्या वेळी हे पाणी त्यांच्यापर्यंत पोहोचेल का, हा मन सुन्न करणारा प्रश्न। मार्च ते जून या काळात आणखी किती भीषण परिस्थिती असेल या विचारानं तर भोवळच येते। कमी पाऊस हे पाणी टंचाईचं खरं कारण। टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनानं मोठी तरतूद केली आहे, पण तो पैसा पाण्यासाठीच वापरला जावा अशी नगरकरांची भोळी आशा। नाहीतर हा पैसा पाण्याविना पाण्यात गेला असंच म्हणायची वेळ नगर जिल्ह्यातल्या ग्रामस्थांवर येईल। झी 24 ताससाठी निखिल चौकर, अहमदनगर। ऐन हिवाळ्यात दुष्काळाची कहाणी, कोरडी धरणं, डोळ्यात पाणी, भविष्याची भीती, वर्तमानाची दशा, किती काळ फिरायचं पाण्यासाठी दाही दिशा। राज्यकर्त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी वृत्तमालिका, दुष्काळाचे दशावतार। झी 24 तास एक पाऊल पुढे।